मी नाव घेणार नाही हो पण तू किस्से ऐकून ठेव बाबाचे. एक खरं मोठं नाव आहे सगळं. हा आपण घाईघाईमध्ये आपण दुसऱ्याला वाईट वाटून याकरता जे प्रयत्न करतो त्याच्यामुळे स्वतःची माती होते ना त्याचं माती झालेली आहे. एक फिल्म लागली होती, सुपरहिट फिल्म आहे ती, त्याचे सुपरहिट दिग्दर्शक आहेत आणि मी असंच एकदा मित्रावर गेलो असताना मी असं म्हणतो तो काम करतो, आपण 2 मिनटं जरा टाइमपास करून फोनवर सर्च करत असतो नंबर. हां हॅलो हां स्नेहल काय करतेस, काय रे काय असंच फोन केला, ओके ठीक, नेक्स्ट नंबर. आपण टाइमपास करत असतो, असा त्यांचा नंबर सर्च करताना आला आणि फोन केला, हॅलो काय करताय सर, काय नाही, हां सर बरे आहेत ना, मस्त. त्याने विचारलं पिक्चर बघितलास, हां बघितला ना, मी बघितला नव्हता ओके पण त्यांना वाईट वाटून बघितलं म्हणून सांगितलं. आणि मग ते बोलले की कुठे बघितलास, तर मी म्हटलं कुठे बघितलं सांगणार, कुठला थिएटर सांगणार, आपल्याला माहितीच नाही आणि ज्या थिएटरचं नाव सांगणार तिकडे नसेल पिक्चर तर मी म्हटलं हां बघितला मी सीडीवर बघितला. हो अरे वा मस्त मस्त कसा वाटतं, अप्रतिम सर क्या बात आहे. तर मी काहीच बघितलं नव्हतं आणि 2 मिनिटांनी परत त्यांचा फोन आला, अरे कुठे बघितलास, म्हटलं सीडीवर. नाही ॲक्च्युली काय आलं की सीडीवर म्हणजे कुठे, म्हणजे मित्राकडेच बघितला असंच, पण मस्त कर बरंच झालं सर पिक्चर मस्त. तुला तसं नाही, आपण सीडीचे राईट्स दिलेले नाहीत तर तुम्हाला सांगशील कोणाकडे आहे ते. म्हटलं म्हणजे आपण मी पोलिसांकडे कंप्लेंट केलेली आहे, आता आपण एक काम कर आपण जाऊया मस्तपैकी, आणि त्या मित्राला काही प्रॉब्लेम नाही पण म्हटलं सीडी राईट्स विकले नाही त्यामुळे जर पुढे आपण जर कारवाई करणार होती तर मला धाप आणलं, लोचाच झाला. म्हटलं हे काय, हां डोंट वरी. मला घाम फुटायला लागला, म्हटलं अरे आपण थोडक्यासाठी बोलायला गेलो, लिटरली मी घाम फुटला शेवटी. ते म्हणजे ना आता जाणार मी परत थांबून त्याच्या ऑफिसला गेलो, म्हटलं सर असं काही झालेलं नाही, तुम्हाला वाईट वाटू नये मग बोललो, पिक्चर बघितलाय त्यानंतर कानाला खडा, समोरच्याला वाईट वाटलं आपण खोटं बोलायचं नाही. हा मेजर विचार झाला.